पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून मनसे सोडलेले नेते आणि जे आता खरं तर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत पुणे लोकसभेचे उमेदवार असणार आहेत वसंत मोरे हे सध्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांकडून वसंत मोरेंचे या ठिकाणी औक्षण जे आहे ते केलं जाते। सुरुवातीला आपण वसंत तात्यांच्या आई आहेत त्यांना खरं तर विचारणार आहोत, मात्र आपण पाहतोय की वसंत मोरेंचे चिरंजीव आहेत, तात्यांची मुलगी आहे, त्याचबरोबर तात्यांच्या मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत। काकू सुरुवातीला सांगा, आज तात्यांना उमेदवारी मिळाली आहे, तुमचा मुलगा खासदार होणार? 100%। बर, आता पेढा पण भरवला, कसं वाटतंय मग? चांगलं झालं। बर, आता काय सांगणार लेकाला? काय सांगायचं त्याला, काय सांगायला लागत नाही। काय सांगावं लागत नाही? बर बर, आपली काय पहिली प्रतिक्रिया? खूप छान वाटतंय, त्यांनी एवढे जे कष्ट घेतले त्याला आज कुठेतरी यश मिळाले असं वाटतंय आणि त्यांनी अशीच प्रगती करावी आणि माझी साथ त्यांना कायम राहील। पत्नी म्हणून अभिमान वाटतो? हां, खूप अभिमान आहे। खूप अभिमान। तुझी काय प्रतिक्रिया? पुण्याची पसंत मोरे वसंत। तुझी काय प्रतिक्रिया? आता तात्यांना तिकीट भेटलंय, तिकीट भेटले म्हणजे निवडूनच आले असं समजा, आणि पुण्याची पसंत मोरे वसंत। आता आपण पाहतोय की जी टॅगलाईन सोशल मीडियावरती हिट झालेली आहे, पुणे की पसंत मोरे वसंत, ही टॅगलाईन खरं तर त्यांच्या चिरंजीवांनी म्हटलेली आहे। तात्या सुरुवातीला सांगा, मनसे सोडली, मनामध्ये काही प्रश्न होते, धाकधूक होती का, की भविष्याची चिंता होती का? कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही लोकसभा निवडणूक लढवणार या मतावरती ठाम होते, आज अधिकृतरित्या वंचित बहुजन आघाडीकडून तुम्हाला उमेदवारी मिळाली, आपली पहिली प्रतिक्रिया? पहिल्यांदा 2007ला जेव्हा निवडणुकीला उभं राहिलो ना, त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष फक्त 4 महिन्याचा होता, त्यामुळे त्यावेळेस कधी स्वतःच्या भविष्याची चिंता केली नाही। आणि आता तर बहुजन वंचित आघाडी हा पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भल्याभल्यांना घाम फोडणारा पक्ष आहे आणि मला वाटतं की एवढी मोठी ताकद, आंबेडकरांची ताकद माझ्या पाठीशी पुणे शहरामध्ये उभी आहे आणि मला वाटतं की ह्या ताकदीच्या पाठीवरती, ह्याच्या जोरावरती सकल मराठा समाजाच्या साथीने मी ही निवडणूक 100% यशस्वी करेल। प्रकाश आंबेडकरांनी तुमच्यावरती विश्वास टाकला, म्हणजे जवळपास तुम्ही 25 वर्ष मनसेमध्ये काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही जाऊन त्यांची भेट घेतली, 8 दिवसामध्येच तुम्हाला पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी दिली जाते, हे कशाचं यश म्हणायचं नाही? हे माझ्या कामाचं यश आहे। मी जो एक विकासाचा मुद्दा या उपनगरामध्ये केलेला आहे, म्हणजे विकासाचा जो महत्त्वाचा पॅटर्न आहे, की जो कात्रज पॅटर्न मी विकासाचा राबवला आहे, तो मला वाटतं की तोच पुणे शहरामध्ये मी संपूर्ण राबवताना दिसेल। आजी, तात्यांनी आतापर्यंत जे काम केलंय कसं वाटतं, काय म्हणतात लोक तुम्हाला? निवडून आला हे चांगलं आहे म्हणतात, तुझा हिरा असे बोलतात। म्हणजे तुमचा हिरा आहे तात्या? हो, मग तिघं पण, 3 आहेत मला आणि 2 मुली आहेत। बरं, आता तात्याला खासदार म्हणून पाहायचंय? हा, पाहायचंय ना, हाय तर पाहायचं सगळं। तात्या, पण आईची खूप बोलकी प्रतिक्रिया आहे, आज नेमकं आईकडे पाहिल्यानंतर काय वाटतं? तिच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं होतं ना, मी तेव्हाच ठरवलं होतं की 4 तारखेला परत हिच्या तोंडावरती हसून डोळ्यात परत आनंदाश्रू मी आणल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्याकरता मी आज संपूर्ण महाराष्ट्रभर फिरलो, प्रत्येक पक्षाकडे गेलो, प्रत्येक पक्षाला तिकीट मागायला गेलो नाही, पण माझी भूमिका काय आहे ती मी सांगायला गेलो आणि मी माझी भूमिका सांगण्यामध्ये मी खऱ्या अर्थानं प्रकाश आंबेडकर साहेबांकडे यशस्वी ठरलो। त्यांनी त्याच दिवशी, उलट ज्या दिवशी मी त्यांच्यासोबत बोललो, माझे विचार त्यांनी ऐकले, त्याच दिवशी ते मला म्हटले होते की मी उद्या फायनल करू का, परंतु मी 2 दिवस मागून घेतले आणि 2 दिवसात माझ्या मित्रपरिवाराबरोबर चर्चा केली आणि आज सकाळी मी त्यांना माझा योग्य तो सिग्नल दिला होता। त्याच्या तुमची लढाई आता महाविकास आघाडी विरुद्ध महायुती आणि विरुद्ध वंचित बहुजन आघाडी अशी असणार आहे, महाविकास आघाडीचं काय किंवा महायुतीचं तुम्हाला आव्हान वाटतं या पुणे शहरामध्ये? नाही, मला आव्हान हे पुण्यातल्या समस्यांचं आहे, कुठल्या पक्षाचं नाही आहे। पुण्यातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं आव्हान माझ्यासमोर महत्त्वाचं आहे, त्यामुळे मला वाटतं की मी ते आव्हान मोठं समजतो, इतर पक्षांचं नाही। मनोज जरांगेंची भेट घेतलेली होती, वंचित बहुजन आघाडीला सगळ्या घटकांचं मतदान होणं हे काय आव्हान आहे तुम्हाला असं वाटतं? नक्की 100% होणार, काही आव्हान नाही आहे, कारण मी कामच मुळात वंचितांसाठी करतो। माझा जनता दरबार जो तुम्ही पाहिला, तर जनता दरबारमध्ये कुणी पैसेवाले नसतात, सगळे वंचितच असतात। त्या ठिकाणी ज्यांच्यावरती प्रत्येक समाजातला वंचित त्या ठिकाणी येतो, की ज्याच्यावरती अन्याय होतात, अत्याचार होतात, त्या सगळ्यांच्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात मी कायम उभा असतो आणि मला वाटतं की मी माझा हातोडा कायम चालू राहिला पुणे शहरात आणि तो चालू राहील। त्याच्या तुम्ही आता वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहात,
मनसे अजून लोकसभा निवडणूक लढवेल की नाही याच्यावरती अजून चर्चा होणं बाकी आहे. पाठिंबा मागणार परत मनसेला किंवा राज ठाकरेंना काय आवाहन करणार? मनसेमध्ये पाठिंबा मागण्याची गरज मला पडणार नाही, कारण महाराष्ट्र सैनिकाच्या मनामध्ये वसंत मोरे आहे. आणि मला वाटतं की मी जे काम केलं आहे, मी जे काम करतो आहे, हे मी कायमस्वरूपी संघटनेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलं होतं. परंतु काही विषयावरती ज्या पद्धतीने पुणे शहरातल्या लोकांनी पक्ष संघटना कमी दाखवण्याचा प्रयत्न केला, मला याच लोकांना भविष्यात दाखवून द्यायचे की पक्ष संघटना या शहरामध्ये चांगली होती. म्हणजे महाराष्ट्र सैनिक सुद्धा तुमचं काम करते? नक्कीच, 100%. आता पुढच्या काळामध्ये प्रचाराची रणनीती नेमकी कशी असणार आहे तात्यांची? प्रचाराची रणनीती उद्या सकाळी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पुणे स्टेशन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घालून, त्याच्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लहुजी वस्ताद साळवे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक असेल, या सगळ्या ठिकाणी श्रीमंत दगडूशेठ गणपती या ठिकाणी सुद्धा मी जाऊन प्रचाराला सुरुवात. विजयाची खात्री? 100% खात्री आहे. विजयाची खात्री आहे, म्हणूनच मैदानात उतरलो आहे. आता आपण पाहतोय की विजयाची खात्री आहे म्हणून मैदानामध्ये उतरलोय आणि पुण्याचा खासदार वंचित बहुजन आघाडीचाच होईल अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्याचं पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन प्रसाद सोनवणे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.